भावाची हत्या झालेली आहे. इथपासूनची सुरुवात आहे माझी, की ज्या पद्धतीनं माझ्या भावाचा खून केला, हत्या केली, आई वडिलांचा विचार केला नाही, बायको लेकरांचा विचार केला नाही, भावाचा विचार केला नाही. एक लोकप्रतिनिधी आहे, ते सोडा. पण कमीत कमी घरातल्या लोकांचा विचार करून तरी ती कृती करताना म्हणजे विचार करायला हवा होता ना. आता मी काल जसं बोललो तसं, हे जे आरोपी आहेत, आरोपीची बी टीम म्हणजे आरोपीला फरार करताना मदत करणारे, आरोपीला पैसे पाठवणारे, हे घटना घडत असताना त्यांना फोन कॉन्टॅक्ट करणारे, या लोकांना काय सजा देणार आहे सरकार किंवा ही पोलीस यंत्रणा त्यांना काय शिक्षा देणार आहे, हे प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे ना. आणि ह्या ज्या वेळेस बेसिकली गोष्टी आपण बघत नाहीत, तोपर्यंत ह्याच्यामध्ये कोण आहे, ह्याच्यामध्ये कोणी कोणी हा खून केलेला आहे, हे कुणाचे कोण नातेवाईक आहेत, हे कुणाचे कोण समर्थक आहेत, हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते तुम्हाला जर करायचं नसेल, ते जर तुमच्या कडून होत नसेल, तर हे दुर्दैवी आहे. पण दोष धनंजय मुंडेंचा नसेल तर कारवाई का करायची असं अजित पवारांचं म्हणणं आहे. आपण जी मागणी करतोय वारंवार, ती आरोपीला फाशीची शिक्षा द्या, गुन्हेगारांना अटक करा, यांना ज्यांनी कोणी सहकार्य केलंय त्यांना अटक करा, त्यांना सहआरोपी करा, ही मागणी करतोय ना. आपण कुणावर काही बोलण्याची जर वेगळा उद्देश असता तर आपण ते बोललो असतो. पण हे करताना काही अडचणी तपासात आल्या, काही अधिकाऱ्यावर कुठलं प्रेशर आलं, तर त्याची जिम्मेदारी पण कोणीतरी घ्यावं लागेल ना. ती पण महत्वाचा विषय आहे ना. म्हणजे आज खून झालेला आहे, म्हणजे क्षुल्लक गोष्टींची ह्यांना काळजी पडली सगळ्यांना. पण आज माझा भाऊ गेलाय, माझ्या घराची दयनीय परिस्थिती झालेली आहे. आम्ही आज फक्त एकमेकांकडे बघू शकतो, भावना सुद्धा व्यक्त करण्याची आमची हिंमत होत नाही. आणि मग त्याचा पण विचार केला पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.